वळूया पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। मुंबईमध्ये 2.5 वर्ष झालेली घाण आम्ही साफ करत आहोत असं शिंदे म्हणाले। मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणारेच आमच्यावर आरोप करत असल्याची टीकाही शिंदेंनी केली। क्लीन स्वीप होण्याची विरोधकांना भीती आहे आणि त्यामुळे त्यांची भंबेरी उडाल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे। तर 2024 ला कोण कचऱ्याच्या डब्यात जाईल हे कळेल असा घणाघात यावर संजय राऊतांनी केलेला आहे। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेही घाबरत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। सरकार बरोबर सगळं गेलं म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय। जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय। काही लोक म्हणतात मुंबईची लूट होते आहे, परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीची तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय, डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची भंबेरी उडालेली आहे। 2024 ला कोणती घाण साफ होते आहे आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल। आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिले।